खरं तर आज डबल जेवण झालं होतं. सकाळी ह्यांच्यासाठी वेगळंच झालं होतं आणि आता मुलांसाठी वेगळंच करावं. सारखं तेच 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 सारखं किचनपासून काय हालायचं नावच घेत नव्हतं. किचन तर म्हणतं माझ्यापाशीच थांबून राहा म्हणून. सकाळची झालं, आता दुपारची घरातली कामं झाल्यानंतर परत मुलांच्या टिफिनसाठी खाण्यासाठी थोडे पराठे करायचे होते म्हणून मेथी साफ करून घेतली, धुवून घेतली आणि म्हणलं आता चला पराठा बनवायचा म्हणून मस्त धुवून घेतले. आणि तुम्ही कसं बनवता ते मला सांगा. मी बनवते ती माझी पद्धत तुम्हाला सांगते बघा. मी एका तव्यात तेल गरम करण्यासाठी टाकलं होतं आणि त्यात ती भाजी थोडीशी मीठ टाकून मस्त परतून घेतली. भाजी मस्त परतल्यानंतर पिठात टाकली ना मऊसूद होते आणि सगळ्या पिठाला लागली जाते, त्यामुळे पराठ्याला खूपच टेस्ट येते. जसं काय निब्बारटच दिसत नाही, ती भाजी मऊसूद लुसलुशीत पराठा पण होतो आणि खायला पण चांगला लागतो. मी अशी बनवते बघा. तुम्ही कसे बनवता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा, हे मस्त मी तेलावर लाटला होता पराठा. पीठ वगैरे काही लावलं नव्हतं, तेलावर लाटल्यामुळे मस्त लाटण्याला चिटकवला का तो लाटण्यावर येत होता. आणि आता तव्यात टाकून मस्त त्याला चांगला खरपूस भाजून घेतला होता. आणि ही माझ्या दादूला खायला द्यायचा होता. दादूला शाळेत जायचं होतं, मलाही शाळेत त्याला सोडायला जायचं होतं. पराठे केल्यानंतर कपडेही राहिले होते धुवायचे. आणि कपड्याचं काम म्हटलं का सगळ्यात मोठं काम असतं आणि कपडे ही माझी कायम लासलाच राहतात. सगळी कामं झाल्यावर कपडे धुवायची हे रोजचंच ठरलेलं आहे, त्यामुळे कपड्याला तर खूपच वेळ होतो. म्हणून मस्त कपडे धुवून घेतले. आता म्हटलं वाळत घालाव. आणि कपडेही वाळत घातल्यानंतर आज होती संकष्टी, त्यामुळे मला खिचडी बनवायची होती. सगळी कामे झाली, खिचडी ही लासलाच राहते बघा. म्हणून म्हटलं आता सगळ्यांचं झाल्यावरून आता आपला पोटोबा करावा म्हणून मस्त गॅसवर ठेवली होती आणि त्यात खिचडी टाकली होती परतण्यासाठी. मस्त खिचडी परतून घेतली होती. इतकी छान खिचडी. आणि जास्त मला खिचडी आवडतं, पण म्हटलं चला आज तर खिचडी थोडीशी खावं, कधीतरी अशी खावं अशी वाटते म्हणून आपली तेवढीशीच थोडी घातली होती आदूतपुरती, माझ्यापुरतीच भिजत म्हणून आदूतला वाढून दिली आणि मीही घेतली आणि मस्त खिचडी खाऊन घेतली. खिचडी छान झाली होती बघा. आज संकष्टी असल्यामुळे म्हटलं मग संध्याकाळी आज मंदिरातही जाऊ, मस्त दर्शनही घेऊन येऊ. ही असा आजचा दिवस माझा गेला होता बघा. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आणि बाय बाय.